गौरव पंचांच्या डाव्या साईडनं गोलंदाजी करेल, तोंड देईल तो जीत भोईर. स्टँड पासून मागे दूर लांब पहिला चेंडू, प्रारंभीचा चेंडू, सहज खेळून काढलेला चेंडू आणि आज षटकाराने खातं खोलतोय जीत भोईर. संघाची धाव संख्या 6, बिनबाद 6. पहिल्याच चेंडूवर खरपूस समाचार घेतलेला आहे तो गौरव याच्या जीत भोईरने 6 धावसंख्येने भर. संघाची धावसंख्या 6, बिनबाद 6. पहिलं शतक प्रगतीपथावर. पहिल्या शतकातला पुढचा चेंडू टाकेल गौरव. पंचाच्या डाव्या साईडने गोलंदाजी करेल. 9 धावांचा रनअप. खेळून काढलेला चेंडू एक धाव पूर्ण. हॅलो 2 धाव संख्या पूर्ण होता. 2 धाव संख्येने संघाची धाव संख्या आहे 8, बिनबाद 8. पहिले शतक प्रगतीपथावर. पहिल्या शतकातला पुढचा चेंडू टाकेल गौरव. तोंड देईल तो जीत. वैयक्तिक 8 धाव संख्येवर केलं जीत भोईर. गौरव धावतोय, पॉपिंग पार करतोय. फुलटा चेंडू, खेळून काढलेला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 धावसंख्या काही रोखू शकले नाही. 1 धावसंख्येने भर. संघाची धावसंख्या आहे 9, बिनबाद 9. आता स्ट्राईकला येतो केतन म्हात्रे. वाकलन संघाचा एक धडाकेबाज फलंदाज केतन म्हात्रे स्ट्राईक घेतोय. पंचांगण पंच शशी मेहर. गौरव केंद्रीय करून धावतोय, पॉपिंग पार करतोय. चांगला चेंडू, सहज खेळून काढलेला चेंडू, तितक्याच जोरात मारलेला चेंडू. चेंडू जातोय सरळ. षटकार. 6 धावसंख्येने भर. संघाची धावसंख्या आहे 15, बिनबाद 15. पहिले शतक प्रगतीपथावर. अरे बाबा तो कुमार दांडेला आहे. पहिले शतक प्रगतीपथावर. पहिल्या शतकात धाव संख्या ती 15, बिनबाद 15. एक वेळ मोदी चुकल पण कुमार नाही चुकणार. गौरव पुढचा चेंडू टाकेल तर केतन याला. वैयक्तिक 6 धाव संख्येवर केलतोय केतन. केतन म्हात्रे याच्या नावावर बरेच विक्रम आहेत. पुढचा चेंडू तितकाच चेंडू मिड विकेशन मारलेला. पुन्हा षटकार. 6 धावसंख्येने भर. संघाची धावसंख्या 21, बिनबाद 21. पहिलं शतक प्रगतीपथावर. फार महागडे षटक म्हणावे लागेल ते गौरव याचं. याच्या नावावर 19 बाईक आणि 4 फोर व्हीलर आहेत. म्हणजे महाराष्ट्रात पुऱ्या भारतातला हा एकमेव खेळाडू आहे. आदित्य ठाकरेच्या नंतर याचंच नाव आहे. गौरव वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं पहिले षटक टाकण्यासाठी ते गौरव पहिल्या शतकाचा शेवटचा चेंडू टाकेल गौरव. केतन याला. केतन वैयक्तिक 12 धाव संख्येवर केलं. पुढचा चेंडू टाकलेला आहे. मारण्याचा प्रयत्न, पण चेंडू जातो निर्धार चेंडू. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या ती 21, बिनबाद 21. पंच सामना त्वरित चालू करावा. अंतिम अखेरचा शेवटचा दिवस आहे, याची नोंद घ्यावी. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं दुसरं षटक टाकण्यासाठी येतोय तो संकेत. मूर्ती लहान कीर्तिमान. बघूया संकेत तोंड देईल तो जीत भोईर. संकेत धावतोय, पॉपिंग मार करतोय. चेंडू आणि हा रिव्हर्सचा फटका आणि चेंडू जाते सरळ षटकाराच्या दिशेनं. आणि आमच्या दशरथ दादाच्या भाषेत म्हणायला गेलं तर यर झवणीचा फटका लागला तर आबाद, नाही तो बरबाद.
6 धावसंख्येने भर. संघाची धावसंख्या ती 27. बिनबाद 27. दुसरं शतक प्रगतीपथावर. दुसऱ्या शतकातला पुढचा चेंडू टाकेल संकेत जीत भोईर याला. जीत भोईर 15 धावसंख्येवर केलतोय. पुढचा चेंडू संकेत पंचांच्या डावे साईडनं गोलंदाजी करेल. 9 बॉलांचा रनअप. आणि आता स्क्वेअर लेगजेशन मारलेला उत्तुंग असा षटकार. पुन्हा 6 धावसंख्येने भर. संघाची धावसंख्या आहे ती 33. बिनबाद 33. दुसरे शतक प्रगतीपथावर. आणि आता होते बघायला गेल ती जीत भोईरचे. दोन चेंडू 2 षटकार मारलेले उत्तुंग असे जीत भोईर यांनी वैयक्तिक 21 धावसंख्येवर केलतोय. संकेत पुढचा चेंडू जीत भोईर याला. आणि आता मिड विकेशन मारले चेंडू. उंचावर चेंडू जातोय झेलची दिश आणि झेल सुटतोय. 2 धावसंख्या पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न कुठलाच नाही. आणि 2 धावसंख्येने भर. संघाची धावसंख्या 35. बिनबाद 35. दुसरे शतक प्रगतीपथावर. दुसऱ्या शतकातला पुढचा चेंडू टाकेल संकेत जीत भोईर याला. संकेत धावतोय. तर स्क्वेअर लेगजेशन मारलेला चेंडू तिथं क्षेत्ररक्षकाला का चेंडू चकवून जातोय. 4 धावसंख्येने भर. संघाची धावसंख्या आहे ती 39. बिनबाद 39. दुसऱ्या शतकातला शेवटचा चेंडू टाकेल संकेत. तोंड देईल तो जीत. माफ करा अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. चेंडू पुरव. संकेत पुढचा चेंडू टाकेल जीत भोईर याला. जीत भोईर तयार. संकेत धावतोय. पॉपिंग स्पार करतोय. आणि आता मारलेला उंचावरून चेंडू जातोय सरळ षटकारानं. पुन्हा एकदा 6 धावसंख्येवर. संघाची धावसंख्या आहे ती 45. बिनबाद 45. दुसरं शतक प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या शतकातला शेवटचा चेंडू टाकेल तो संकेत. फार महागडी गोलंदाजी म्हणावी लागेल संकेत याची. पहिल्या षटकात 21 धाव दिल्या होत्या त्या गौरव याने. संकेत दुसऱ्या शतकातला शेवटचा चेंडू राखेल. तोंड देईल तो जीत भोईर. आणि आता सहज खेळून काढलेला चेंडू स्क्वेअर लेगशन 6 धावसंख्येने भर. संघाची धावसंख्या आहे ती 51. अर्धशतक पूर्ण होतंय वाकलन या संघाचं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 51. पहिल्या षटकात गौरव याने 21 धाव दिल्या होत्या. आणि या षटकात 29 धाव होतात. संकेताची फार महागडी गोलंदाजी म्हणावं लागेल. आता स्ट्राईकला येतोय तो केतन. पंच सामना त्वरित चालू करा. पंच हा अंतिम अखेरचा दिवस आहे. नवीन गोलंदाज येतोय तो संदेश. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं तिसरं षटक टाकण्यासाठी ते संदेश पंचांच्या डाव्या साईडनं गोलंदाजी करेल केतन मात्रेला. आणि आता मिड चेंडू हवेत जातोय. 1 धावसंख्या पूर्ण होतय. आणि बघता बघता 2 धावसंख्या पूर्ण होतात. 2 धावसंख्येने भर. संघाची धावसंख्या आहे ती 53. बिनबाद 53. तिसरं शतक प्रगतीपथावर. तिसऱ्या शतकातला पुढचा चेंडू टाकेल संदेश केतन मात्रे याला.
वैयक्तिक 15 धावसंख्येवर केलं केतन म्हात्रे. सुरेख चेंडू केतन म्हात्रेच्या काय चेंडू फलित चेंडू नीट समजत नाही. चेंडू जाते सरळ एष्टी रक्षकाच्या हातात. निर्धार चेंडू. धावसंख्या स्थगित. धावसंख्या 53. बिनबाद 53. तिसऱ्या शतकातला पुढचा चेंडू टाकेल संदेश. धावते पॉपिंग स्पार करते पुलटच चेंडू आणि पंचांचा नकारात्मक म्हणजे नो बॉल आणि चेंडू जाते सरळ षटकाराच्या दिशेने. 6 धावसंख्या टोटल प्लस 1 धावसंख्या 7 धावसंख्येने भर. संघाची धावसंख्या आहे ती 60. बिनबाद 60 आणि हा फ्री हिटचा चेंडू असेल. पुढचा चेंडू आणि फ्री हिटचा चेंडू बघत जाते सरळ उत्तुंग असा षटकार. फारच लांब मारलेला षटकार. 6 धावसंख्येने भर. संघाची धावसंख्या आहे 66. धावांचा धुमाकूल घातलेला आहे तो वाकलन या संघानं. तिसरं शतक प्रगतीपथावर. तिसऱ्या शतकातले काही चेंडू शिल्लक. तोंड देईल तो केतन म्हात्रे संदेशाच्या गोलंदाजीवर. संदेश केंद्रीय करून ते पॉपिंग स्पार करतोय. तोंड देईल तो केतन म्हात्रे आणि आता फुलटच प्रकारचा चेंडू स्टेट ड्राईव्ह म्हणायला लागेल आणि चेंडू जाते सरळ चौक षटकार. फ्लायटेड षटकार म्हणायला लागेल तर केतन म्हात्रे याचा लगातार 3 चेंडूवर 3 षटकार मारतोय तो केतन म्हात्रे. संघाची धावसंख्या आहे ती 72. बिनबाद 72 आणि आता ऐरोली संघाने घ्या 78. काय दसरे दादा संदेश. पुढचा चेंडू टाकेल केतन म्हात्रे याला. आणि पंचांचा नकारात्मक. अवांतर धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या आहे ती 73. बिनबाद 73. तिसरं शतक प्रगतीपथावर. तिसऱ्या शतकातला पुढचा चेंडू टाकेल संदेश. तोंड देईल तो केतन म्हात्रे आणि आता उंचावरून मारलेला चेंडू. झेल होण्याची शक्यता. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावत आहे पण तिथं झेल काही सापडत नाही. 2 धावसंख्या पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होते पण जीत भोईर यांनी थांबवलेला आहे आणि 2 धावसंख्येने भर. संघाची धावसंख्या आहे 75. बिनबाद 75. अजून 2 चेंडू ना 1 चेंडू. तिसऱ्या शतकातला शेवटचा चेंडू अजून शिल्लक आहे. तोंड देईल तो केतन म्हात्रे संदेशच्या गोलंदाजीवर. फार महागडी गोलंदाजी म्हणा गेली संदेशी. धावतोय पॉपिंग स्पार करतोय आणि सहज खेळून काढलेला चेंडू. चेंडू जातोय सरळ एष्टी रक्षकाच्या हातात. निर्धार चेंडू. धावसंख्येत स्थगित. धावसंख्येत कुठलीच भर नाही. धावसंख्या आहे ती 75. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 75. 24 दिल्या ना रे याने. 24. संदेशाने या षटकात 24 धाव दिलेले आहेत. पहिल्या षटकात 21, दुसऱ्या षटकात 29 आणि तिसऱ्या षटकात 24. आता शेवटचं अंतिम अखेरचं निर्वाणीचं षटक टाकण्यासाठी येतोय तो हितेश. शेवटचं अंतिम अखेरचं म्हणजे 4थं षटक टाकण्यासाठी येतोय तो हितेश. तोंड देईल तो जीत भोईर. पंचांच्या डाव्या संड गोलंदाजी करेल हितेश. तोंड देईल तो जीत भोईर याला. वैयक्तिक 39 धावसंख्येवर केलतोय तो जीत भोईर. उलटा चेंडू. चेंडू जातोय सरळ षटकार. 6 धावसंख्येने भर. संघाची धावसंख्या आहे ती 81. बिनबाद 81. अजून शेवटच्या शतकातले 5 चेंडू शिल्लक आहेत. तोंड देईल तो जीत. वैयक्तिक 45 धावसंख्येवर केलतोय जीत भोईर. हितेश पुढचा चेंडू टाकेल जीत भोईर याला. तर उंचावरून मारण्याचा प्रयत्न. 1 धावसंख्या सहज पूर्ण होतोय. स्वतः
गोलंदाज चेंडू मागे धावत आहे. बघता बघता 2 धावसंख्या सुद्धा पूर्ण होतात. 2 धावसंख्येने भर संघाची धावसंख्या ती 83. बिनबाद 83. अजून शेवटच्या शतकातले 4 चेंडू शिल्लक आहे. 4 चेंडूत कितपत धाव जमत येतो वाकलन संघ वैयक्तिक 47 धावसंख्येवर खेळतोय तो जीत भोईर. तोंड देईल तो हितेशच्या गोलंदाजीवर. हितेश केंद्रीय करून धावतोय, पॉपिंग स्मार करतोय. चांगला चेंडू खेळून काढलेला चेंडू स्वतः. एक धाव संख्या पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तुतू मैमय आणि बाद होतोय केतन मात्रे. रनआउटच्या रूपानं बाद होतोय. दुसरी धाव घेताना नाक आत्महत्या होते ती केतन मात्रेची. एका धाव संख्येने भर संघाची धाव संख्या ती 84. आणि आमच्या दशरथ दादाच्या भाषेत म्हणायला लागेल संघाला लागलेली पहिली अवदसा पनमती नष्टर नाटाल नपुसक वंगाल याला चले जाव गुटखा खावचा दे तंबूचा रस्ता. आता 48 धाव संख्येवर खेळतोय तो जीत भोईर. अजून 3 चेंडू शिल्लक ना. शेवटच्या शतकातले 3 चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज येतोय तो किरण. मागच्या सामन्यातला हिरो. आता सुरेख चेंडू परंतु पंचांचा नकारात्मक चेंडू. आव्हांतर धावसंख्येने खातं खोलतोय. संघाची धावसंख्या आहे ती 85. एक बाद 85. शेवटचा अंतिम षटक चालू आहे. शेवटच्या शतकातले 3 चेंडू शिल्लक. तोंड दिल तो जीत भोईर वैयक्तिक 48 धावसंख्येवर खेळतो. आणि आता उंचावरून मारलेला चेंडू झेल होण्याची शक्यता आणि बाद होतोय. 48 धावसंख्या करून वैयक्तिक बाद होतोय तो जीत भोईर. आज संघाला लागलेला दुसरा धक्का. अजून शेवटच्या शतकातले 2 चेंडू शिल्लक. आणि आता नवीन फलंदाज जातोय तो ऋषी भोईर. आता धाव संख्येला थोडासा अलग घातलेला आहे तो हितेश आणि सुरेख गोलंदाजी म्हणायला गेला. आता हितेशची अजून 2 चेंडू शिल्लक. तोंड देईल तो सहज खेळून काढलेला चेंडू. एक धाव संख्या पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाव संख्या सहज पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेता घेता बाद होतोय. आणि तिसरा अद्रा बसतोय तो वाकलन संघाला. 2 धाव संख्येने भर संघाची धाव संख्या आहे ती 87. अंतिम अखेरचा शेवटचा चेंडू टाकेल आणि तोंड देईल तो किरण. पहिल्या सामन्यातला हिरो ज्याने अर्धशतक झळकावलं होतं आणि संघाला विजयी उंबरट्यावर नेलं होतं. आता तोंड देईल तो किरण. हितेशच्या गोलंदाजी इथे धावतोय. उलटा चेंडू. पंचांचा नकारात्मक चेंडूचा इशारा येतो. एक धाव संख्या पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धाव संख्या पूर्ण होतात आणि +1 3 धाव संख्येने भर संघाची धाव संख्या ती 90. 3 बाद 90. आणि वर्षावर संघाचा 95चा आहेस होता. आता फ्री हिटचा चेंडू असेल. तोंड देईल तो किरण. वैयक्तिक 2 धाव संख्येवर केल तर शेवटचा अंतिम अखेरचा चेंडू टाकेल. इथेच तोंड देईल तो किरण. इथेच धावतोय. पुन्हा उलटाच प्रकारचा चेंडू सहज नीट खेळून तालाने. एक धाव संख्या पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. बघता बघता 2 धाव संख्या पूर्ण होतात आणि 2 धाव संख्येने भर संघाची धाव संख्या 92 आणि 93 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते ऐरोलिया संघाला वाकलन संघानं. आणि याचं पुढचं समालोचन करतील आमचे गुरुवर्य दशरथ पाटील दादा. धन्यवाद कुमार तांडेल. कमी तिथे आम्ही. मिस्टर कुमार तांडेल चांगलं समालोचन केलं. बघूया. चला जयेश पाटील
आता घामटा काढायला लागेल तुम्हाला वाकलण्याचा. पण तुम्हाला तर फिकीर नाही, तिकडे पण 50,000 आहे ना दिव्याला. चला या ठिकाणी याच्यानंतर सामना होईल. याच्यातला विजेता संघ आणि उमर खान यांचा वर्सोव्याचा दादा संघ. तीच खरी या स्पर्धेमधील अतिशय जबरदस्त जीवघेणी लढाई. आणि जयेश पाटील त्या 4-4 बन्नी खिशात. लय बॉल लागतात ने, बॉल लागतात. जिल्ह्याकडून जात नाही ना झाडे महाराजा मग नंतर सुकल्यानंतर जाम हे भेटते. हा? जनावर असतील ना या. हा? हा मग मला गवत आहे ना हो. ब्याण्णव धावा कुठल्या आणि 93 धावांची गरज या ठिकाणी ऐरोळी संघाला. टार्गेट नक्कीच एक जबरदस्त कठीण आहे. बघूया जर वादली फलंदाजी केली आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज मिस्टर केतन म्हात्रे. टेनिस क्रिकेटचा हा जबरदस्त बेताज बादशाह. बघूया 19 बाईक आणि 4 4 व्हीलरचा मालक, सर्वात श्रीमंत खेळाडू. हे कोण रे उतरलाय? निलेश नाही हो. निलेश फोईर आणि जयेश पाटील. बघूया अशी पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. सामन्याला आरंभ होईल. या ठिकाणी पहिलं षटक घेऊन 93 धावांची गरज. या पहिला चेंडू पुन्हा एकदा दमदार सुरुवात. बघूया इट का जवाब पत्थर से. पण अतिशय देखना फटका, हॅन्सम स्ट्रोक. पहिली संघाची धाव संख्या 6 वर. पहिल्या चेंडू असंच आक्रमण करावं लागेल, अटॅक करावा लागेल जर आपला सामना जिंकायचा असेल. निलेश फोईर आणि जयेश पाटील यांना पहिल्या चेंडूपासून दे माय धरणी ठाय. डेप मिड विकेट. एक लॉंग ऑन आहे बघा, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग असं ऑनसाईडचं क्षेत्ररक्षण. एक लॉंग ऑफ. डेप एक्स्ट्रा कव्हर. डेपिश कव पॉईंट. डेप थर्ड मॅन. राईट आर्म राहून दे फिकेर. पुन्हा एकदा ब्लॉकरमध्ये चेंडू खोदून काढलाय. पुन्हा एकदा 2 धावामध्ये ऑनसाईडला चांगला फटका. दमदार स्ट्रोक चेंडू जाईल लॉंग ऑन मिड विकेट यांच्यामधून. चांगलं शॉट सिलेक्शन. संघाची धाव संख्या 8 वर. 4 षटकामध्ये 93 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. याच्यानंतर जे खरी टक्कर या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम म्हणजे सर्वोत्कृष्ट सामना जो वर्सोवा विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम
आणि हा येस आउटसाइड स्टंप बघूया. स्वैर मारा, दिशाहीन मारा, एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या फैलावली, धाव संख्या वृद्धिंगत, वर्धमान गतिमान संघाची धाव संख्या 9 वर. बिनबाद 9 अशी दमदार सलामी. 93 धावांचा माग काढायचा सामना जिंकण्यासाठी अथक प्रयत्न, निकराचे प्रयत्न, भगीरथी प्रयत्न. युवानता चषक 2022 जबरदस्त अद्वितीय सोहळा आणि हा पुन्हा हुक करायचा आहे. बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाही व्यवस्थित. पुन्हा एकदा फक्त एक धाव, एक से ज्यादा कुछ बनी. संघाचा टोटल स्कोर झाला आहे 10 वर. बिनबाद 10 अशी सलामी. 93 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. हा एक इनिंग संपल्यानंतर, सामना संपल्यानंतर लगेच वर्सोवा संघाने आपलं रिपोर्टिंग करायचं प्लीज. का त्याच्यानंतर ट्रँग्युलर. आणि हा शॉर्ट पिच चेंडू अकोटा बॅट मिस्टर जयेश पाटील. चेंडूला डीप मिड विकेटला फक्त एक धाव मिळेल. जयेश पाटील संघाची धाव संख्या 11 वर. 1-1 फॉर नन. बिनबाद 11. त्यो बॉल्स टू गो फ्रॉम केतन म्हात्रे. रिक्वायर्ड 93 रन्स. टार्गेट नक्कीच कठीण आहे. बघूया. जबरदस्त आव्हान, जटिल आव्हान. राईट आर्म राहून दे विकेट. उमेश भोईर यांचा दमदार स्ट्रोक पुन्हा एकदा आक्रमण केले. बघूया. आणि हा बेक सिक्सर. आदिवासी फटका, माथाडी फटका, वडारी फटका. धाव संख्या झाली 17 व 70. हा आता यस, सकाळपासून ज्या पावसाची अपेक्षा होती बघूया. कारण असा पाऊस पाहिजे. हो यस, ब्लॉकहोलमध्ये चेंडू. मिस्टर किरण म्हात्रे बघूया. चेंडूचा डीप एक्स्ट्रा कव्हरला बघूया. आणि षटक क्रमांक पहिलं संपुष्टात. संघाचे 6 चेंडू आणि 18 बघूया. 300चा स्ट्राईक रेट आहे या ठिकाणी. धावा पाहिजे प्रति षटकामाग. 18 म्हणजे 19. म्हणजे 23.25. 23 चौक 92. आणि गोलंदाज उमेश भोईर. बरं झालं पाऊस आला नाही. काय बघूया, सगळं सामान तापलं होतं, ते थोडं थंड झालंय. आणि उमेश भोईर बघूया. बॉलिंग मार्कवर तयार. संघाचा दुसरा मीडियम पेसर, मध्यम गती गोलंदाज. बॉलिंग मार्कवर तयार. निलेश भोईर नाही, हा निलेश भोईर आहे. राईट आर्म डाऊन द विकेट. आणि ह्या चेंडू पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक. निलेश भोईर. यस, जशी बॉडी तसा फटका. एक धाव मिळेल. संघाचा टोटल स्कोर 19 खेळेल जयेश वाडेल. राईट आर्म डाऊन द विकेट. पुन्हा एकदा चांगला फटका, जबरदस्त कव्हर ड्राईव्ह, अप्रतिम फटका. चेंडू जाईल या ठिकाणी. लेपेश कव्हर पॉईंटला 2 धाव मिळतील. संघाची धाव संख्या फक्त 1 धाव. संघाची धाव संख्या 20 वर. 93 धावा जगण्यासाठी आहे. टार्गेट नक्कीच कठीण, सोपं नाही आहे. आणि हा यस, निलेश भोईर यांचा दमदार स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये. यस, अगेन दॅट ड्रॉप. खरं ऐरोलीचे आहेत 2 नवरे. धाव संख्या 20. 22-2.
आणि हा शॉट पे चेंडू अकोट डाब्याला हुक केला बघूया दमदार टायमिंग चेंडू जाईल लॉंग लेग आणि ह्यामध्ये 4 धावा मिळतील अतिशय चांगला फटका मामाचं गाजतय नाव आमचे मामाचं गाजतय नाव बाल्या मामाचं गाजतय नाव हो यस दमदार स्ट्रोक हेलिकॉप्टर स्ट्रोक धोनी स्टाईल धुंदार बाणा चुकला कुणाला धुंदार बाणा चुकला कुणाला हाय आमचा अभिमान हे युवा नेता निशाणभर धाव संख्या 33 3 33 आणि हा यस बिग हिट आमची गावाची शान युवा नेता निशाण भगत आमच्या वाशी गावाची शान युवा नेता निशाण भगत आमच्या वाशी गावाची शान युवा नेता निशाण भगत आमच्या वाशी गावाची शान शॉर्ट पे चेंडू अकोट डाब्यात संघाची धाव संख्या 39 मिस्टर निलेश भोईर (39) 39 10 चेंडूमध्ये 35 धावांची म्हणजे 350चा स्ट्राईक रेट मिस्टर निलेश भोईर उमेश भोईर तयार राईट आर्म राऊंड द विकेट हो बॅटचे आउटसाइड एज यस कॉट बिहाइंड आणि निलेश भोईर 35 धावांची अफलातून इनिंग साकारणार बघूया आणि ऐरोळी संघाला बसेल पहिला हदरा आणि पहिला ब्रेक थ्रू फर्स्ट विकेट बॅक टू द पॅव्हलियन डिवास टू डग आउट वाकलनगाव केतन म्हात्रे बॅट्समन जाम भारी वाकलनगावाचा केतन म्हात्रे बॉलर जाम भारी वाकलनगावाचा केतन म्हात्रे बॅट्समन जाम भारी वाकलनगावाचा केतन म्हात्रे बॉलर जाम भारी धन्यवाद धन्यवाद बाबा त्याला पहिले खुर्ची द्या बसायला आणि नवीन फलंदाज अभि जोशी आणि 12 चेंडू आणि संघाची धाव संख्या 38 39 आणि वरवरील 12 चेंडूमध्ये पाहिजे या ठिकाणी 44 किती 54 म्हणजे 27 धावांची गरज प्रति षटका माग 54 54 रिक्वायर्ड इन ओनली टी रिमेनिंग 12 डिलिव्हरीज 12 balls to go needed 54 runs अतिशय चांगला झेल आपलातून झेल दुर्वेश मनेरे धन्यवाद नवीन फलंदाज दुर्वेश जिंकण्यासाठी अजूनही आणि 4 धावा मिळतील चांगला फटका बघूया या ठिकाणी जबरदस्त ऑन राहील लॉंग ऑन चेंडू ट्रॅव्हल होईल संघाची धाव संख्या झाली 44 4 4 धावा पाहिजे जिंकण्यासाठी 49 10 मध्ये 49 म्हणजे 10 चौक 40 येस दमदार स्ट्रोक येस मिस्टर मनेरे
राईट आर्म रामदेव हिके पुन्हा एकदा अगेन. अनिकेत वैती. आणि हा पुन्हा यस अप्रतिम स्केवेट ड्राईव्ह. पुण्याचा 2 धावा मिळतील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 46 52 52. 7 मध्ये 41. येस दमदार स्ट्रोक्स. सहा मध्ये 35. यस आणि हा 5 चेंडू आणि 29. 5 चेंडू आणि 29 धावांची गरज म्हणजे चांगलं उत्तर. 77 ओढी इतका जबाब पत्तर से बघूया. जबरदस्त प्रत्युत्तर म्हणजे म्हणून म्हटलं की 100 देखील स्कोर तुम्हाला गॅरंटी हमी देऊ शकत नाही विजयी. इतका जबरदस्त खेळ. कृपया वर्सोवा संघाचे कॅप्टन वर्सोवा संघाचा कॅप्टन त्यांचे पॅकर आहेत बघूया. निलेश म्हात्रे करावे गावचा दुसरा अंबानी. येस फक्त एक धाव मिळते. चेंडू चालू आहे शॉर्ट बॅकवर स्क्वेअर लेगला. फक्त एक धाव मिळते बघूया आणि 4 चेंडूमध्ये धावा पाहिजे या ठिकाणी. 28. 4 balls टू गो. रिक्वायर्ड 28 रन्स. येस ऐरोलीवाले तुम्हाला काय फिकीर नाही आहे तिकडं दिव्याला. कारण त्यांचे 2 नवरे आहेत. एक नवरा तिकडं पास्तनी पडला आहे. हे दुसरं आहे. मॅन ऑफ द मॅच कोण आहे त्या? आणि हा षटकार. चला वर्सोवा सांगा लवकर. फक्त एक चेंडू बाकी आहे बघूया. आणि हा यस दमदार विजय या ठिकाणी. वाकलन संघाचा दिमागदार विजयाने प्रतिस्पर्धींना 4 मुंडे पराभवाची धूल चारली बघूया या ठिकाणी. स्पोर्टचा वाचतोय क्रिकेट विश्वातील डंका. वर्सोवा आणि मॅन ऑफ द मॅच जीत होईल. येस